नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याचशा अटींमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, यासाठी असणारा जो जी.आर. आहे तो जी.आर. आलेला आहे। बघा, या संदर्भात जे निवेदन आले आहे ते आता आपण पाहूया। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, म्हणजे अधिवास प्रमाणपत्राची जी महत्त्वाची अट होती ती अट रद्द करण्यात आलेली आहे। आता तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकणार आहे। तिसरा मुद्दा आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेला आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळाचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 6वा मुद्दा हा उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात आहे। ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढावा लागणार नाही। मित्रांनो, सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, जर तुमच्या कुटुंबात एक महिला जर अविवाहित असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अत्यंत आता सोपी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।